होळीच्या दिवशी अद्वैत घेणार सगळ्यात मोठा निर्णय। रोहिणी आणि नैनाने त्यांचा प्लॅन तर सक्सेसफुल केला, परंतु कुठला पुरावा असा मागे सोडला? मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आजचा हा एपिसोड तुमच्यासाठी आहे आणि हा तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। धन्यवाद। नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। राहुल, नैना आणि रोहिणी तिघही बसलेले असतात। त्यावेळी राहुल हा गेम खेळण्यामध्ये बिझी असतो आणि रोहिणी आणि नैना दोघीही कला आणि अद्वैतला कसं वेगळं करता येईल या विचारामध्ये असतात। रोहिणी नैनाला म्हणत असते की नैना, अगं काहीतरी नवीन नवीन आयडिया सुचव ना, जेणेकरून ह्या कलाला त्या अद्वैतपासून आपल्याला असं वेगळं करता येईल। आणि तसंही अद्वैतने कलाला 1 महिन्याचा टाइम दिलाय। आपण असं काहीतरी करूया ना की दोघांनाही 1 महिन्याच्या आत आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे। नैना म्हणते की हो मॉम इन लॉ, मी देखील तोच विचार करतेय। मला काय वाटतंय की आपण ना अद्वैत आणि कला ह्या दोघांच्याही स्वभावाचा एकदा विचार केला पाहिजे आणि याचाच फायदा घेतला पाहिजे। मग रोहिणी विचारते की ते कसं? मग कला म्हणते की हे बघा, कला जी आहे ती खूप वेंधळी आहे आणि अद्वैत आहेत परफेक्शनिस्ट। तर कला आणि अद्वैतच्यात ह्याच विसंगतीचा आपण फायदा घेतला पाहिजे। आता आपल्याला जे काही घडवून आणायचं आहे ना, ते आपण यामध्येच करून आणलं पाहिजे। कला कशी वेंधळी वागली आहे आणि अद्वैतला त्या गोष्टीचा कसा राग आलाय हे आपल्याला आता अद्वैतला पटवून द्यायचं आहे। रोहिणी आणि नैनाचं हे सगळं बोलणं चालू असताना कला अद्वैतला कसं सेपरेट करायचं यावर त्यांचं प्लॅनिंगवर प्लॅनिंग सुरू असतं आणि त्यावेळी राहुल मात्र गेम खेळण्यामध्ये बिझी असतो। त्यामुळे रोहिणीला राग येतो आणि रोहिणी राहुलला म्हणते की राहुल, अरे तू तरी आम्हाला काहीतरी आयडिया सुचव की सारखा गेमच खेळणार आहेस? अरे काहीतरी आयडिया सुचली पाहिजे ना तुला, तू सुद्धा या टीमचा एक भाग आहेस। तेव्हा राहुल म्हणतो की यार मम्मा, कशाला बोललीस तू? हरलो ना मी। आता हे बघ, आता माझ्या डोक्यामध्ये काही आयडिया येणार नाही। आता माझं डोकं एकदम गरम झालेलं आहे। त्यापेक्षा मी एक काम करतो, मी असं करतो की गरम पाण्याचं मस्त शॉवर घेतो आणि मग माझ्या डोक्यात एक एक आयडिया येईल आणि मग मी तुम्हाला सांगू शकतो। असं म्हणून राहुल लगेचच आता शॉवर घेण्यासाठी तिथून निघून जातो। राहुलला बघून रोहिणीला अक्षरशः असं वाटत असतं की हा खरंच माझाच मुलगा आहे का? ती नैनाला म्हणत असते की नैना, बघितलं तू याचं? अगं याचं नेहमी असंच असतंय। आता आपण एवढ्या महत्त्वाच्या मोठ्या टॉपिकवर बोलतोय, परंतु याला मात्र काही घेणं देणं नाहीये। आता हा विचारू शकत होता ना की काय चाललंय तुमचं, काय प्लॅन करताय तुम्ही, तुमचा हा प्लॅन कसा बरोबर आहे? काहीही बोलायचं नाही याला फक्त आणि फक्त गेम खेळायचा आहे आणि आपल्यावर सगळ्या गोष्टी सोपवून द्यायच्या आहेत। आता हा त्याच्या रूममध्ये जाणार, मग शॉवर घेणार, मग शॉवर घेऊन बाहेर येणार। असं म्हटल्यावर लगेचच रोहिणीला एक आयडिया सुचते। रोहिणी म्हणते की नैना, अगं तुझ्या नवऱ्याने काहीही न करता आपल्याला एक आयडिया दिली आहे। नैना म्हणते की कोणती आयडिया सुचली मॉम इन लॉ तुम्हाला? तेव्हा रोहिणी म्हणते की हे बघ, आता आपण एक काम करूया, आपण आता अद्वैतच्या रूममध्ये जाऊयात आणि गिझर ऑन करूया। म्हणजे कसं त्याला कळेल ना की कला किती वेंधळी आहे। दिवसभर तिने ते गिझर ऑन ठेवलंय आणि या गोष्टीमुळे कोणाला शॉक लागू शकतो, कोणाचा जीव धोक्यात येऊ शकतो, दुसऱ्याच्या जीवाची सुद्धा कशा प्रकारे कलाला काळजी नाहीये असं म्हणून अद्वैत तिच्यावर ओरडेल। तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ, तो अद्वैत ना 1 नंबरचा परफेक्शनिस्ट आहे। पहिल्यांदा गिझरचं बटन चालू करण्याच्या आधी तो एक वेळ तपासून बघेल आणि बटन ऑन असेल तर पहिल्यांदा तो बंद करेल आणि मग त्यानंतर तो कलाला बोलेल। त्यावेळी रोहिणी म्हणते की अगं तसं का होईना, परंतु त्याला त्यातून तर कळेल ना की ही कला किती जास्त वेंधळी आहे। म्हणजे एखाद्याच्या जीवाच्या बाबतीतला जरी प्रश्न असला तरी ही वेंधळेपणा करू शकते। ह्या एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत आणि याकडे कलाचं अजिबातही लक्ष नाही आणि गिझरचं बटन ऑन करण्यामधला हा वेंधळेपणा अद्वैत कधीच समजून घेणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर कोणाला डाऊट सुद्धा येणार नाही, कारण अद्वैतच्या रूममध्ये जाऊन तो गिझर ऑन करणं हे दुसरं कशाला कोणी करेल? ऑब्व्हियसली ती गोष्ट कलानेच केली असेल असं अद्वैतला वाटेल। कलाने सकाळी तो गिझर ऑन ठेवला असेल आणि मग नंतर तिच्याकडनं दिवसभर तो ऑनच राहिला असेल। अद्वैत असा संशय तिच्यावर घेईल आणि आपल्यावर काही एक संशय येणार नाही। नैना म्हणते की अच्छा, आत्ता माझ्या प्लॅन लक्षात आला। म्हणजे काय तर आपण गिझर ऑन करायचा, म्हणजे अद्वैतला असं वाटेल की पूर्ण दिवसभर गिझर ऑन होता आणि कशा प्रकारे कलाच्या वेंधळेपणामुळे तो ऑन राहिला। मग काय, अद्वैतच्या परफेक्शनिस्टला धक्का बसेल आणि अद्वैत मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू करेल।
आणि हो, मग अद्वैतला कळेल सुद्धा, अद्वैतला या गोष्टीची सुद्धा जाणीव होईल की कशा प्रकारे तो एवढा परफेक्शनिस्ट आहे, की कशा प्रकारे त्याला ही गोष्ट समजली. आणि दुसरीकडे कला किती वेंधळी आहे आणि आमच्या दोघांची विसंगती आता खूप वाढली आहे. आमच्या दोघांमध्ये विसंगतीच जास्त आहे. त्यामुळे कशा प्रकारे ही जोडी परफेक्ट जोडी नाही आहे. आणि जर असं झालं तर आपण मात्र आपल्या ध्येयाच्या अजूनच जवळ येऊ. रोहिणी नैनाला सांगते की नैना, बरोबर प्लॅन आपण आखलेला आहे. आता तू फक्त एक काम कर, तू कला काय करते ना या गोष्टीचा अंदाज घे आणि मला इशारा कर. त्यावर नैना म्हणते की चालेल मॉम-इन-लॉ. सोहम आणि अनामिका जेव्हा बोलत असतात तेव्हा अनामिकाने सोहमला डायरेक्टली प्रपोज करून टाकलेलं असतं. ती सोहमला आय लव्ह यू म्हटलेली असते. तिच्या या आय लव्ह यू म्हणण्याने सोहमला धक्काच बसलेला असतो. सोहम तिच्याकडे बघत असतो, कारण सोहमने आतापर्यंत तिला फक्त एक चांगली मैत्रीण मानलेलं असतं. परंतु अनामिकाच्या ह्या अपेक्षा बघून सोहम स्वतःच हैराण असतो. तर अनामिका त्याला पटवून देत असते आणि सांगत असते की सोहम मी तुला खरंच सांगते, आय रिअली लव्ह यू. सोहू, तू अजूनही माझ्या मनातून नाही गेलायस रे. अरे तू जेन्युअनली मला खूप आवडतोस. आणि तुला माहितीये मी मुद्दाम कोल्हापुरात आले तुला भेटण्यासाठी. एवढा मी आटापिटा केला. माझं खरं सोहू तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला खूप इच्छा आहे की आपण दोघांनी एकत्र यावं. जशा भावना मला तुझ्याबद्दल आहे तशा भावना तुला देखील माझ्याबद्दल असाव्यात. अनामिकाचं हे बोलणं ऐकून आता सोहम तिला सांगत असतो, हे बघ अनामिका, मला तुझ्या भावना कळताय. मी तुझ्या भावनांचा रिस्पेक्ट करतो. परंतु मला थोडा वेळ दे ह्या सगळ्या गोष्टीसाठी. मला देखील विचार करू दे आणि तोपर्यंत थांब. अनामिका म्हणते की तू नक्की माझा विचार करशील ना. सोहम म्हणतो की हो, मी यावर विचार करेल. मग अनामिका म्हणते की चल आपल्याला जायचंय. जाता जाता ती सोहमला मिठी मारते. परंतु सोहम त्यावेळी तिला हातही लावत नाही, कारण सोहम आता खूप कन्फ्यूज झालेला असतो. त्याचं प्रेम हे काजलवर असतं. काजल त्याला नाही म्हटलेली असते. काजलचा त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. ही गोष्ट सोहमला माहीत असते. त्यामुळे सोहमचा पाय घसरण्याचे खूप चान्सेस आता इथे असतात. आणि अनामिका नक्की कशी मुलगी आहे हे सुद्धा अजून आपल्याला पूर्णपणे कळलेलं नाहीये. अनामिका खरंच चांगली आहे की चांगुलपणाने वागणं हा तिचा एक डाव आहे सोहमला फसवण्यासाठी, की चांदेकरांच्या प्रॉपर्टीवर तिचा डोळा आहे म्हणून ती चांगलं वागते. आता अनामिकाचा खरा स्वभाव आपल्याला पुढे बघायला मिळेलच. पण सध्या मात्र सोहम खूप कन्फ्यूज आहे की काय करावं नक्की. इकडे कला ही किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तिच्या कामांमध्ये ती बिझी असते. आता नैना तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आलेली असते आणि नैना किचनमध्ये कलाला काम करताना बघते. त्यामुळे ती विचार करते की आता अजून थोडा वेळ मला हिला असंच किचनमध्ये बिझी ठेवावं लागेल. असं म्हणत आता ती रोहिणीला इशारा करते. रोहिणीला तिची दिशा मिळालेली असते. त्यामुळे रोहिणी लगेचच आता प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी अद्वैत कलाच्या रूममध्ये जाते, तेही गिझर ऑन करण्यासाठी. तर नैना आता विचारच करत असते की कलाला कसं बिझी ठेवावं, कला कशी किचनमध्येच राहील अजून. परंतु त्याचवेळी आबा तिथे येतात. आबा विचार करतात की कला आता किचनमध्ये आहे, एकटी आहे. आता मला हिच्याशी बोलायला हवं. जे काही माझ्या मनात चाललंय ते मला हिला सांगायला हवं आणि जे काही तिच्या मनात चाललंय हे तिच्या मनातून मला काढून घ्यायला हवं. म्हणून आबा कलाला म्हणतात की कला, जरा माझ्या रूममध्ये येतेस का, मला तुझ्याशी बोलायचंय. त्यावर कला म्हणते की हो आजोबा, लगेच आले. तेव्हा नैना विचार करते की चला माझा तरी ताण हटला. निदान हा म्हातारा आता कलाला रूममध्ये घेऊन गेलाय म्हणजे त्याचं काही 1 तास अजून बोलणं संपणार रे. 1 तास तो कलाशी बोलत बसेल आणि तोपर्यंत काय आमचं काम तर होऊन पण जाणार आहे. त्यामुळे नैना बिनधास्त होते आणि म्हणते की ह्या काट्याने हा काटा काढला त्याच्यामुळे माझा ताण वाचला. असं म्हणत नैना तिच्या रूममध्ये निघून जाते. इकडे कला आता आबांच्या रूममध्ये आलेली असते. मग आबा कलाला डायरेक्टली विचारतात. ते कलाला म्हणतात की हे बघ कला, मी आता गोष्टींना जास्त लांबण लावत बसणार नाहीये. त्यामुळे तू मला जे काही खरं आहे ते सांग. मला सांग की अद्वैत आणि तुझ्यामध्ये सगळं काही ठीक तर चाललंय ना. तर आता कलाला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. मग कला आजोबांना फक्त इतकंच सांगते की हो आजोबा, सगळं काही ठीक आहे. आता छोटी मोठी जी भांडणं आहे ती आमच्यामध्ये चालूच असतात. कला आता आबांशी खोटं बोललेली असते. खरं तर ते आबांसाठीच बोललेली असते. खोटं म्हणण्यापेक्षा काही गोष्टी तिने सांगितलेल्या नसतात. काही गोष्टी तिने लपवून ठेवलेल्या असतात आबांच्या तब्येतीमुळे. कारण तिला भीती वाटते की जर आबांना मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आबा उगाच सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेतील आणि उगाच त्यांची तब्येत बिघडायला नको. म्हणून कलाने फक्त काही गोष्टी आबांना सांगितलेल्या नसतात.
इकडे रोहिणी कला आणि अद्वैत यांच्या बाथरूममध्ये आलेली असते. बाथरूममध्ये येऊन ती गिझर ऑन करते आणि मागे वळणारच असते, परंतु त्याचवेळी नैना तिथे येते आणि नैना रोहिणीच्या खांद्यावर हात ठेवते. आता रोहिणीच्या खांद्यावर हात ठेवल्यामुळे रोहिणी मात्र प्रचंड घाबरलेली असते. तिला फार भीती वाटते आणि ती जोरात ओरडते. तेव्हा नैना म्हणते की अहो मॉमिनला मी आहे आणि मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं घाबराल म्हणून. रोहिणी म्हणते की अगं मी तुला सांगितलं होतं ना की त्या कलावर नजर ठेव म्हणून आणि त्या कलाला बिझी ठेव. तू कशी काय अशी निघून आली? आता जर आपण इथं आहोत आणि आता ती जर कला आपल्या मागे मागे आली तर काय करणार आहोत आपण? तेव्हा नैना म्हणते की मॉम इन लॉ, अहो तुम्ही कशाला काळजी करताय? मी माझ्या बहिणीला चांगलीच ओळखते आणि पहिली गोष्ट म्हणजे माझी बहीण आता तुमच्या बाबांच्या रूममध्ये आहे, त्यामुळे 1 तास तरी ती काय बाहेर येणार नाही. आता 1 तास तरी त्यांचं बोलणं काही संपत नाही, त्यामुळे म्हटलं आता 1 तास बाहेर टाइमपास करत बसण्यापेक्षा तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला यामध्ये मदत करावं. तेव्हा रोहिणी म्हणते की मला काही गरज नाही मदतीची, आता एकदम फत्ते झालाय आणि तसंही फक्त एकदा अद्वैतला रूममध्ये येऊ दे. अद्वैत रूममध्ये आला, बाथरूममध्ये आला, गिझर ऑन केलं की त्याला गरम पाण्याचा असा चटका बसेल ना की अद्वैत जोरजोराने ओरडायला सुरुवात करेल. नैना म्हणते की एक्झॅक्टली, असं नाही तर तसं, राडा तर होणारच आहे. रोहिणी आता नैनाला म्हणते की नैना थांब, मी एक काम करते, मी बटन बंद करते, गिझरचं बटन मी बंद करते. त्यावेळी नैना म्हणते की अहो मॉमिनला तुम्ही बटन का बंद करताय? आता आपल्या सगळ्या गोष्टी ठरल्यात ना, मग तुम्ही आता असं का करताय? रोहिणी म्हणते की अगं वाहत्या पाण्यात जरा हात धुवायला शिक आणि हे बघ आता आपण गिझरचं हे सगळं काही करतोय ना, तसंही आपल्याला हा प्लॅन करायचा आहे ना, तर त्यामध्ये तू एक काम कर, तुझ्या मोबाईलला एक व्हिडिओ त्यापेक्षा तू एक काम कर, तुझ्या मोबाईलमध्ये ना एखादा व्हिडिओ बघ की आपल्याला शॉर्ट सर्किट कसं करता येईल. आपण शॉर्ट सर्किट घडवून आणूयात आणि आपल्या प्लॅनला नवं वेगळं वळण देऊया. त्यामुळे काय होईल, घरामध्ये अजून मोठा धमाका होईल. तेव्हा नैना म्हणते की गुड प्लॅन. नैना आता यूट्यूबवरती व्हिडिओ शोधत असते की कशा प्रकारे शॉर्ट सर्किट केला जातो. तर इकडे आबांना मात्र कलाच्या सगळ्या काही गोष्टी आधीच समजलेल्या असतात. त्यामुळे आबा कलाला म्हणतात की कला, मला उगाचच त्या गोष्टीचा त्रास होईल, त्यामुळे मला मला उगाच काही गोष्टींचा त्रास होईल म्हणून माझ्यापासून काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्नही करू नकोस. हे बघ रजनीला मी तुझ्यासोबत बोलताना ऐकलं होतं, तू रजनीला सगळं काही सांगत होती. मला माहिती आहे की अद्वैत तू त्याला कशी अनुरूप आहे ह्या गोष्टी शोधतोय ना. तर इकडे रोहिणी आणि नैना दोघींचाही अगदी व्यवस्थित प्लॅन करून झालेला असतो. शॉर्ट सर्किट कशा प्रकारे घडवून आणायचं याचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असतं आणि काम देखील त्यांचं फत्ते झालेलं असतं. रोहिणी नैनाला म्हणते की चल नैना, आता आपलं काम फत्ते झालेलं आहे, आता फक्त अद्वैतला येऊ देत. नैना म्हणते की अहो पण गिझरचं बटन तर ऑन करायचं राहिलंय ना, थांबा मी ऑन करते. तेव्हा रोहिणी म्हणते की मूर्ख मुली, आता तू जर बटन ऑन करायला गेलीस तर तुला शॉक नाही लागणार का? तेव्हा नैना म्हणते की हो, मग आता काय करू मी? रोहिणी म्हणते की अगं एखादी लाकडाची वस्तू घेऊन ये, जेणेकरून त्याच्या साहाय्याने तू बटन ऑन करू शकते. लाकडाची काठी वगैरे काय असेल तर बघ. आता नैना लाकडाची काठी बघण्यासाठी जाते. तेव्हा रोहिणी म्हणते की लाकडाची काठी नसेल, दुसरी कुठलीही लाकडाची गोष्टी असेल तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे, आपल्याला फक्त बटन ऑन करायचं आहे. मग नैना आता एक लाकडाची फोटो फ्रेम घेऊन येते आणि त्या फोटो फ्रेमच्या साहाय्याने आता ती गिझरचं बटन ऑन करते. गिझरचं बटन आता ऑन त्यांनी अशा पद्धतीने ठेवलेलं असतं की जेव्हा कोणी बटन आता बंद करायला जाईल किंवा हात लावायला जाईल तर त्याला शॉक बसेल, याचा पूर्ण बंदोबस्त नैनाने आणि रोहिणीने करून ठेवलेला असतो. त्यावेळी नैना ही रोहिणीला म्हणत असते की मॉम इन लॉ, परंतु मला एक गोष्ट नाही कळली, आपण बटन का ऑन केलं? आता नैनाच्या ह्या प्रश्नावर रोहिणीला असं वाटत असतं की आता हिचं काय करू मी, हिला प्रश्नाचं उत्तर देऊ की नको देऊ, कारण की ती मूर्खासारखे प्रश्न विचारतीये. मग नैनाला ती म्हणते की नैना, तुला सांगू का ग एक गोष्ट, आतापर्यंत मला असं वाटायचं की राहुलपेक्षा तू खूप वेगळी आहे, परंतु आता मला पटलंय हा, माझ्या राहुलला तुझ्यासारखी मुलगी भेटलीच नसती आणि तुम्ही दोघंही अगदी सारखेच आहात. तुमची जोडी अगदी देवाने सारखीच बनवून पाठवली आहे बरं का. आता रोहिणी असं म्हटल्यावर नैना लाजायला लागते आणि नैनाला असं वाटतं की अरे वा, मॉम इन लॉ तर आमची तारीफ करताय, म्हणजे कशा प्रकारे मी राहुलला सूट करते वगैरे असं तिला वाटत असतं. तेव्हा रोहिणी म्हणते की हे मूर्ख मुली, अगं लाजतीयस काय? अगं तुमच्या दोघांची ही जोडी यासाठी समान आहे की दोघंही बिंडोक आहात, दोघंही बिनाकलीचे आहात.
अगं, जोपर्यंत ह्या शॉर्ट सर्किटमुळे कोणाला शॉक लागत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा आरोप कलावर कसा जाईल सांग बरं मला. आता बटन ऑन असल्यावरच कलावर आरोप जाणार ना. असं म्हटल्यावर नैना म्हणते की हो, मी तर या गोष्टीचा विचारच नाही केला. अगदी बरोबर बोलताय तुम्ही. रोहिणी आणि नैना मग आता बाथरूममधून निघून गेलेल्या असतात. गिझरचं बटन आता ऑन असतं. तर इकडे आबा आता कलाला विचारत असतात की कला, मी तुला खूप विश्वासाने प्रश्न विचारलाय, त्यामुळे तू मला याचं उत्तर द्यावं असं मला अपेक्षित आहे. कला म्हणते की आजोबा, हो, तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे, परंतु तुम्ही काळजी करू नका. आम्ही जो हा निर्णय घेतलाय तो आम्ही दोघांच्या संमतीने घेतलाय किंवा अद्वैतच्या या निर्णयामध्ये मी सुद्धा सामील आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी करू नका. म्हणजे तो जो काही निर्णय घेईल त्यामध्ये तो फक्त एकटा नसेल, तर त्यामध्ये मी सुद्धा असेल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आबा कलाला म्हणतात की अगं, काळजी करू नको असं कसं म्हणतेस बरं तू. अगं, हा तुमच्या दोघांचा संसार आहे आणि तुम्हाला दोघांनाच तो जपायचा आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव कला, तू या घरची लक्ष्मी आहे, त्यामुळे कधीही तू या घराकडे पाठही फिरवायची नाही. ठीक आहे, तू समजूतदार आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण ह्या गोष्टी तू नेहमी लक्षात ठेव कला. आता देवी आई आहे तुमच्यासोबत, त्यामुळे देवी आई जे काही करायचं ते व्यवस्थितच करेल आणि ठीक करेल, यावर मला खात्री आहे. त्यावेळी कला म्हणते की बरं ठीक आहे आजोबा, मी आता निघते. असं म्हणताच तिला एक गोष्ट आठवते आणि ती पुन्हा एकदा आबांना विचारते की आबा, अहो आता तुम्ही देवी आईचा विषय काढला म्हणून मला एक गोष्ट आठवली. मगाशी मी जेव्हा माझ्या माहेरी गेले होते ना, तेव्हा मला ना तिथे एक पॅम्पलेट मिळालं आणि त्या पॅम्पलेटवर एका जुन्या मूर्तीचं चित्र होतं. खरं तर ती मूर्ती खूप सुबक आणि सुंदर होती असं आबांना ती सांगत असते. आबांना आता थोडा डाऊट यायला लागतो की कला त्याच मूर्तीबद्दल बोलतीये का, ज्या मूर्तीचं खंडन माझ्यामुळेच झालेलं आहे आणि त्याचा शाप आपल्या चांदेकरांना लागलेला आहे. तिला त्याबद्दल विचारणारच असतात, परंतु त्याच वेळी अद्वैत मोठ्याने आवाज देतो की खरे. कारण अद्वैत आणि सरोज घरी आलेले असतात आणि अद्वैत त्याच्या रूममध्ये असतो. त्यावेळी अद्वैतने मोठ्याने कलाला आवाज दिलेला असतो खरे असं म्हणून. तो जोरात ओरडतो, त्यामुळे कला आता काय झालं म्हणून बाहेर जाते. अद्वैतने कलाला बोलवलेलं असतं. कला म्हणते की काय झालं चांदेकर. आता घरातले सर्वजण तिथे जमा झालेले असतात. अद्वैत कलाला म्हणतो की सकाळी गिझरचं बटन आपण ऑन करतो तर ऑफही करायचं असतं, एवढी साधी गोष्ट माहीत नाहीये का तुला. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे काय बोलतोय, मी तर गिझरचं बटन बंद केलं होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की उगाच काही बोलू नको, मला माहीत नाही का तू किती वेंधळी असते. मुळात आपल्याला त्या गिझरबद्दल काही माहीत नाहीये, तर कोणी तोंड वर करून ह्या सगळ्या गोष्टी करायला लावल्या होत्या तुला. आणि मला वरून सांगतेय की मी असं कधी करत नाही म्हणून. मान्य कर खरे की ही चूक तुझी आहे. कला म्हणते की चांदेकर, अरे पण मी काही केलंच नाहीये, तर मी का मान्य करू ही गोष्ट. तेव्हा अद्वैत म्हणतो की शटाप, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला गोष्टी मान्य करायच्याच नसतात, स्वतःच्याच मनाचं खरं करायचं असतं फक्त. आणि स्वतः किती बरोबर आहे ना हेच दुसऱ्याला पटवून द्यायचं असतं. तुला नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये वादच घालायचा असतो. आता माझ्याशिवाय दुसरं कोण वापरतं गिझर. आणि तसंही प्रत्येकाच्या रूममध्ये ज्याचे त्याचे वॉशरूम आहेत, त्याच्यामुळे आपल्या दोघांपैकी कोणी हात लावणार आहे या गिझरला. आणि मी तर सकाळी ऑफिसला निघून गेलो होतो, याचा अर्थ काय होतो खरे. रोहिणी लगेचच आता ह्या गोष्टींचं भांडवल करते आणि म्हणते की कला, अगं असं तू कसं काय करू शकतेस. अगं ही काही साधीसुधी छोटीशी गोष्ट नाही आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे कला. तेव्हा नैना सुद्धा हात धुवून घेत असते आणि म्हणत असते की अगं कला, तू असं कसं काय वागू शकतेस ग. अगं आपल्या घरी बंबामध्ये किंवा गॅसवर पाणी तापवलं जातं, आपल्या घरी तर काही गिझर नाहीये. तुझी ती सवय अजूनही गेली नाहीये का कला. हे बघ, तुझ्या अशा वागण्याने ना तू तुझ्या नवऱ्याचं स्टेटस कमी करते हा, आणि खरं म्हटलं तर माझी सुद्धा लाज आणतेस. कला म्हणते की हे बघ नैनाताई, उगाच वाटेल ते बोलू नकोस. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी सकाळी बटन बंद केलं होतं, मला नाही माहिती की हे बटन परत कसं काय चालू झालं. ते की बघितलं अद्वैत, ही मुलगी तिची स्वतःची चूक कधीही मान्य करत नाही. हिला सारखं दुसऱ्यांवरच ढकलून द्यायचं असतं किंवा ती कशी नामोनिराळी आहे ना यातून मार्ग ती काढत असते. तर कला काही बोलणार एवढ्यात अद्वैत म्हणतो की इनफ इज इनफ. हे बघ, तुला माहितीये का, उगाच तू नंतर फिरू नये किंवा मी कशी यामध्ये खरी आहे, मी कशी खोटी नाहीये, या गोष्टी तू पटवून देणार मला माहित होतं, म्हणून मी अजूनही गिझरचं बटन बंद केलेलं नाहीये. आबा म्हणतात की अरे अद्वैत, गिझर बंद करण्यापेक्षा तू भांडत बसलायस का इथे. पहिल्यांदा गिझर बंद करणं जास्त गरजेचं आहे ना. सरोज, एक काम कर, तू गिझर बंद कर तेवढं. तेव्हा सरोज म्हणते की हो हो, मी गिझर तर बंद करणारच आहे,
परंतु मग या मुलीचं काय करायचं? आणि आबा, तसंही आता सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर घडल्यात, त्यामुळे आता तुम्हीच सांगा की ह्या मुलीचं काय करायचं ते. आणि तसंही ह्या गरीब घरातून आलाय ना, त्यामुळे सुखवस्तूंची यांना ना जरा जास्तच चटक लागलेली दिसते. सरोज आता गिझरचं बटन बंद करायला जात असते, तेव्हा नैना घाबरते. नैना हळूच रोहिणीला म्हणत असते की मॉमी लॉ, बघा ना हे सगळं काय चाललंय. अहो सरोज मामी ते बटन बंद करायला चाललंय, सगळं सरोज मामीवरच येईल, सरोज मामीला शॉक लागेल, काहीतरी करा ना. तेव्हा रोहिणी म्हणते की गप्प बस ग, एन्जॉय कर सगळ्या गोष्टी, जे काही पुढं चाललंय ना ते बघ, कहाणीमध्ये आता नवा ट्विस्ट आलाय. सरोजला जर काही झालं तर अगं या घरामध्ये भूकंप येईल, कळतंय का तुला? आपल्या पहिल्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन जास्त स्ट्रॉंग असू शकतो आपल्यासाठी. मग नैना आणि रोहिणी दोघी एकमेकींशी असतात. सरोज आता गिझरचं बटन बंद करायला गेलेली असते. गिझरचं बटन बंद करणार तेवढ्यातच तिला मोठा शॉक लागतो आणि शॉक लागल्यामुळे ती बेशुद्ध होऊन खाली पडते. शॉक लागल्यानंतर ती खूप मोठ्याने ओरडलेली असते, त्यामुळे सगळेजण आता पुन्हा बाथरूममध्ये येतात. सर्वजण सरोजला शॉक लागल्यामुळे बघत असतात. अद्वैत हा सरोजला उठवून बसवतो, परंतु सरोज ही बेशुद्ध असते. सरोजला विचारत असतो की आई काय झाले तुला, आई प्लीज डोळे उघड ना. आता अद्वैत खूप पॅनिक झालेला असतो. अद्वैतला खूप भीती, कारण आता सरोज बेशुद्ध झालेली असते आणि सरोज ही अद्वैतच्या खूपच जवळची असते. आईला जर काही झालं तर तो अजिबातच सहन करू शकत नसतो. आता कलालाही कळत नसतं की काय झाले. कला सुद्धा सरोज जवळ बसलेली असते, सरोजची काळजी करत असते. मग त्यावेळी आता नैना म्हणते की अहो सरोज मामीला तर शॉक लागलाय. राहुल म्हणतो की बापरे शॉक, अरे हे शॉक वगैरे लागणं तर खूपच कठीण असतं. सरोज आता बेशुद्ध झालेली असते, त्यामुळे नैनाला असं वाटतं की आता ही वरती जाते की काय, म्हणून नैना रोहिणीला म्हणत असते की मॉमी लॉ आता काय करायचं आपण. अहो मी तुम्हाला सांगत होते ना की सरोज मामीला तिकडे जाऊ देऊ नका गिझरकडे. सरोज मामीने गिझरचं बटन बंद केलं नसतं तर आता त्यांची ही परिस्थिती नसती. अहो तुम्हाला कळतंय का, सरोज मामी आपल्यासाठी किती महत्वाच्या आहे. आपल्या प्लॅनमध्ये त्या सामील होतात, आपल्याला नवीन नवीन प्लॅन त्या सुचवतात आणि आपल्या बाजूने आहेत त्या जर अशा पडल्या आणि त्या जर गेल्या तर आपण काय करायचं. तेव्हा रोहिणी म्हणते की गप्प बस ग तू, काही होत नाही, परंतु या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा खूप मोठा होणार आहे, कळतंय का तुला. आणि तसंही सरोजला काहीतरी झालंय म्हटल्यावर अद्वैत तर घरच डोक्यावर घेणार. अद्वैत आता राहुलला म्हणतो की राहुल अरे बघत काय बसलाय, डॉक्टरांना फोन कर पहिल्यांदा. राहुल लगेचच आता डॉक्टरांना फोन करण्यासाठी बाहेर गेलेला असतो. आबा म्हणतात की अरे सगळ्यात पहिल्यांदा कोणीतरी ते बटन तर बंद करा. मग आता कला जाते, लाकडाची काठी ती घेऊन आलेली असते आणि त्या लाकडाच्या काठीच्या साह्याने तिने ते बटन बंद केलेलं असतं आणि अनर्थ आता टळलेला असतो पूर्णपणे. आता कोणाला शॉक वगैरे लागणार नसतो. कला आता सरोजला एका साईडने पकडते आणि ती अद्वैतला सांगते की चांदेकर तू एक काम कर, सरोज मॅडमला तू तिकडनं पकड, मी इकडने पकडते, आपण त्यांना आपल्या रूममध्ये घेऊन जाऊयात. कला आणि अद्वैत दोघंही आता सरोजला पकडतात आणि बेडवर झोपवतात. कला लगेचच सरोजसाठी पाणी आणते आणि सरोजला पाणी द्यायला जाते. त्यावेळी अद्वैत म्हणतो की तुला काही करायची गरज नाहीये, मी आहे ना, मी घेतोय ना माझ्या आईची काळजी, तुला घ्यायची काही गरज नाही. असं म्हणत कलाच्या हातात असलेला पेला अद्वैत काढून घेतो आणि सरोजला तो स्वतः पाणी देत असतो. त्यावेळी आबा सरोजला विचारतात की काय सरोज तू ठीक आहेस ना. तेव्हा सरोज म्हणते की हो आबा, आता मला बरं वाटतंय. तेवढ्यात राहुलही तिथे आलेला असतो. अद्वैत राहुलला विचारतो की राहुल अरे डॉक्टर कुठे आहेत, डॉक्टर नाही आलेत का अजून. तेव्हा राहुल म्हणतो की अद्वैत अरे मी त्यांना कॉल केला होता, परंतु ते बोलले की मी येतोय. मी त्यांना हे देखील म्हटलं की मी तुम्हाला घ्यायला येतो, परंतु डॉक्टर म्हटले की नाही त्याची काही गरज नाहीये, मी स्वतः येऊन जाईल आणि डॉक्टर येतच आहेत. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, परंतु तू सारखा त्यांना 5-5 मिनिटांनी कॉल करत राहा, म्हणजे ते घाईने येतील. तर राहुल म्हणतो की ठीक आहे चालेल. सरोज शुद्धीवर येत असते, परंतु अजूनही तिने डोळे उघडलेले नसतात. त्यामुळे रजनी म्हणते की कदाचित सरोज वहिनी शुद्धीवर येतीये. कला म्हणते की मला असं वाटतंय की त्यांचे पावलं चोळायला पाहिजे, म्हणून कला लगेचच आता सरोजचे पावलं चोळायला जाते. परंतु लगेच अद्वैत सांगतो की सगळ्यांनी बाहेर जा, इथं कोणीही थांबू नका, मी आहे ना इथे, मी माझ्या आईची काळजी घेतो, त्यामुळे कोणालाही एवढी सहानुभूती दाखवण्याची अजिबात काही गरज नाहीये. आबा म्हणतात की अरे अद्वैत पण. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मी आहे ना इथे, मी घेतोय ना माझ्या आईची काळजी, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. इतरांच्या वागण्यामुळे माझ्या आईच्या जीवावर बेतलंय आज, असं अद्वैत म्हटल्यानंतर बाकीचे सगळेजण निघून जातात. परंतु कला काही गेलेली नसते. कलाला सरोजची सेवा करायची असते, म्हणून सरोजचे पाय ती दाबत असते, सरोजचे पाय ती चोळत असते. त्यावेळी अद्वैत तिला म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग खरे. आता जेवढे उपद्व्याप करून ठेवले तेवढे काय कमी आहेत का आता हे सगळं करते. तुला एकदा सांगितलं ना की तुझी इथं काही गरज नाहीये, तर कशाला इथे थांबलीयस, जा ना इथून निघून.
आता कलाला काहीच कळत नसतं की नक्की तिच्यासोबत झालंय तरी काय, कारण तिने तिच्या हाताने सकाळी गिझरचं बटन बंद केलेलं असतं. मग ते गिझरचं बटन ऑन कसं काय झालं याचा ती विचार करत असते. काही नसताना सुद्धा अद्वैत तिला एवढं बोललेला असतो आणि या सगळ्या गोष्टी तिच्या अंगावर आलेल्या असतात. अद्वैतच्या जवळ जाण्याचा कला प्रयत्न करत असते. कशा प्रकारे ती त्याची एक योग्य जोडीदार आहे हे पटवून देण्याचं काम ती अद्वैतला करत असते. परंतु सिच्युएशनच अशा येत असतात की अजूनच ती अद्वैत पासून सेपरेट होत असते, अद्वैत पासून दूर जात असते आणि या गोष्टीचं आता कलाला खूप टेन्शन येत असतं. त्यातल्या त्यात सरोज मॅडमची तब्येत आता खराब झालेली असते आणि या सगळ्या गोष्टीला कला कुठेतरी स्वतःलाच जिम्मेदार मानायला लागते. तिला माहित असतं की गिझरचं बटन तिने नव्हतं ते ऑन केलेलं, परंतु तरी सुद्धा तिला आता खूप वाईट वाटत असतं. त्यावेळी आबा येतात. कलाचा चेहरा बघून आबांना कळतं की कलाने या सगळ्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलंय. मग आबा कलाला म्हणतात की अगं कला, जरा काही गोष्टी समजूतदारपणे करायच्या आणि विजेच्या गोष्टी 2 वेळा चेक करायच्या माणसाने आणि मगच बाहेर यायचं ना. तर कला म्हणते की आबा, अहो मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते की माझ्याकडनं ही चूक कधीच होणार नाही. अहो गिझरचं बटन 2दा मी बंद झालंय की नाही हे चेक करून बघत असते आणि खरंच सांगते की मला याबद्दल काहीही आयडिया नव्हती. अहो चांदेकर सुद्धा जेव्हा बाथरूममधनं बाहेर येतो तेव्हा सुद्धा मी 2 वेळा चेक करत असते की चांदेकरने गिझरचं बटन बंद केलंय ना, त्याच्याकडनं चुकून ऑन तर नाही राहिलंय ना बटन. मग आबा तुम्हीच या गोष्टीचा विचार करा ना की एवढं सगळं असताना मी जर एवढ्या गोष्टींची काळजी घेते आणि गिझरच्या बाबतीत स्पेशली मी खूप काळजी घेते, असं असताना मी का एवढा मोठा वेंधळेपणा करेल आणि माझ्याकडनं कसं काय ते बटन ऑन राहील. तेव्हा आबा कलाला समजावत असतात की अगं कला, सरोजच्या बाबतीत अद्वैत जरा जास्त हळवाय आणि त्यातल्या त्यात आज सरोजला शॉक देखील बसलाय, त्यामुळे तू जरा अद्वैतची परिस्थिती समजून घे ना. अगं तो जे काही बोललाय ते सरोजच्या प्रेमापोटी बोलला. सरोजला शॉक लागल्यामुळे तो खूपच हादरलाय म्हणून तो तुला बोलला असेल. जास्त विचार करत बसू नकोस. तर इकडे रोहिणी आणि नैना दोघीही रूममध्ये आलेले असतात. रोहिणी म्हणत असते की अरे वा 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 क्या बात है. नैना म्हणते की मॉम इन लॉ, खरंच तुम्ही खूप मोठी कमाल केली. हा विश्वासच बसत नाहीये की तुम्ही एवढ्या सहजपणे आपला प्लॅन यशस्वी देखील केला आणि खरंच तुम्ही खूप हुशार आहात. हा मला काय वाटतं माहिती का, मी ज्या शाळेची हुशार विद्यार्थिनी आहे ना त्या शाळेच्या तुम्ही हुशार प्रिन्सिपल आहात. रोहिणी म्हणते की आता तुझ्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. अद्वैत जरी सगळ्यांसमोर त्या कलाशी थोडं तुटक जरी बोलत असला तरी सुद्धा आता जेव्हा कला अद्वैतच्या रूममध्ये जाईल ना तेव्हा मात्र खूप मोठा धमाका होणार आहे आणि त्याच्या झळा मात्र अगदी इथपर्यंत येऊन पोचणार आहे. एव्हाना अद्वैतला एक गोष्ट कळली असेल की ती कला किती वेंधळी आहे, तो किती परफेक्शनिस्ट आहे आणि त्यांची जोडी काय लांब टिकू शकत नाही. आणि आता अद्वैतला कळेलच की कलासोबत त्यांचं राहणं म्हणजे किती घातक आहे आणि अद्वैत स्वतःहून आता सगळे कलासोबतचे संबंध तोडेल. तितक्यात राहुल येतो आणि म्हणतो की मम्मा अगं डॉक्टर आले, चला पटकन. असं म्हटल्यावर नैना आणि रोहिणी दोघीही आता डॉक्टरांकडे जायला निघतात. डॉक्टर आता सरोजला चेक करत असतात. घरातले सर्वजण तिथेच असतात. डॉक्टर सरोजला विचारतात की आता तुम्हाला बरं वाटतंय का. तेव्हा सरोज म्हणते की हा, मला पहिल्यापेक्षा आता जरा बरं वाटतंय. मग डॉक्टर आता अद्वैतला सांगतात की अद्वैत चांदेकर, तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे घरातले फक्त आणि फक्त यांच्याशी बोलत राहा जेणेकरून ह्या कॉन्शियस राहतील. तुम्हाला उत्तरं देणं हे खूप महत्त्वाचं आहे. एवढं तरी बरं झालं की करंट जास्त जोराने लागला नाही, नाहीतर आता मात्र परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली असती. अगदी त्यांच्या जीवावर सुद्धा बेतलं असतं. अद्वैत असं ऐकून अद्वैतला स्वतः धक्का बसलेला असतो. कुठल्याही परिस्थितीत आईला त्याला गमवायचं नसतं आणि आईला गमवण्याची रिस्क मात्र तो कधीही घेऊ शकत नसतो. त्यामुळे त्याला राग आलेला असतो कलाचा खूप की कलाच्या वेंधळेपणामुळे हे कलाने बटन ऑन ठेवलं आणि त्यामुळे माझ्या आईला एवढा मोठा झटका बसला. आज माझ्या आईला इतका त्रास होतोय त्याला जबाबदार फक्त आणि फक्त ही कला आहे, असं आता अद्वैतला वाटत असतं. आणि अद्वैत सगळ्या गोष्टींचा ब्लेम हा कलावर लावून मोकळा झालेला असतो. त्यावेळी कला आणि अद्वैत दोघं एकमेकांकडे बघत असताना नैना आणि रोहिणी दोघीही खूप हसत असतात, कारण खऱ्या अर्थाने त्यांचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झालेला असतो. मित्रांनो, आजच्या भागात इतकंच. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत नैना आता मुद्दामच शहाणपणा करत असते आणि मुद्दाम म्हणत असते की कलाला काही एवढीही गोष्ट कळू नये का. हिच्या मूर्खपणामुळे सरोज मॅडमच्या जीवावर काही बेतलं असतं तर काय केलं असतं आपण.
रोहिणी म्हणते की हो ना, सरोजच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर किती वाईट झालं असतं, आपल्या घरावर किती मोठं संकट आलं असतं, कशी आहे ही कला एवढी वेंधळी, असं रोहिणी आणि नैना मुद्दाम बोलत असतात आणि सिच्युएशनचा फायदा घेत असतात. त्यामुळे अद्वैत रागानेच कलाकडे बघत असतो. अद्वैत हा सरोजला तिच्या रूममध्ये आणून सोडतो आणि सरोजला तो सांगतो की आई आता सगळ्या गोष्टी माझ्या पुढे क्लिअर झाल्यात. आई, आता मला सगळं काही कळलंय. मी आता मला आणि देवाला दोघांनाही फसवणार नाहीये आणि उद्या मात्र मी तिच्यासोबत पूजेलाही बसणार नाही. अद्वैत आणि सरोज जेव्हा बोलत असतात त्याच वेळी कसला तरी आवाज अद्वैत आणि सरोजच्या कानावर पडतो, जसं की कोणीतरी बाहेरून हे सगळं ऐकतंय. अद्वैत आणि सरोजचं बोलणं कोणीतरी चोरून ऐकतंय ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात येते आणि मग अद्वैत आणि सरोज दोघंही आता त्या दिशेने बघू लागतात. ही जी तिसरी व्यक्ती आहे जिने अद्वैत आणि सरोजचं बोलणं ऐकलंय, ही व्यक्ती तुम्हाला कोण वाटते की कोण असेल? मला तर असं वाटतंय की कदाचित ते आबा असू शकतात, कारण आबांना जर हे कळलं तर आबा टेन्शनमध्ये येतील आणि काही करून कला आणि अद्वैतला ते जोडीने बसवतीलच पूजेला. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.